तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आहे अनंत चतुर्दशी आणि चतुर्दशी ना, बरोबर ना? ही बघा, ही मला सुधरवते प्रत्येक गोष्टीत. जर मी काही चुकलो तर ही मला सुधरवते. हा, तर आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज आपले सर्व बाप्पांचं विसर्जन होणार आहे. तर मगाशीच कामावरून थकून विकून जरा स्टेशनला आलो तेव्हा जरा बरं वाटलं, कारण की आपल्या बाप्पाची मिरवणूक चालू होती. मी बघितलं. तर आता आलो घरी, 8-8:30 आलो घरी. तर जेवलो वगैरे आणि आता जरा वाटलं की चला परत बघायला जाऊया मिरवणूक आणि विसर्जन कसं होत आहे ते मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो असं मला वाटलं. तर आता बघू, जेवलो तर आहे मी, आता बाहेर जातो, बघूया कोणी येतंय का, नाहीतर मी एकटाच जातो आणि तुम्हाला पण दाखवतो मिरवणूक आपल्या इकडच्या सर्व सार्वजनिक मंडळांची आणि मी पण बघतो. तर चला जाऊया. हा बघा, इथे एक आता गणपती मी आणि काका चाललोय, दोघं चाललोय. पार्थला वगैरे बोललेलो पण ते लोक दोघं पण नाही आले. साईबाबा क्रीडा मंडळ मोठे. तर जाधववाडीचे वगैरे पण गणपती अजून पुढेच असतील. जाधववाडी आणि डोंबिवलीचा राजा तो बघायला तुम्हाला आता दाखवतो मी. चला, पब्लिक बघा, पब्लिक बघा. नाही, दुसऱ्या झोपली नाही पब्लिक. हा जो आहे तो अचानक मित्रमंडळाचा आहे. स्टेशनलाच असतो, डोंबिवली स्टेशन जवळ. दर्शन करून घ्या. तर आता आपण बघितला तो अचानक मित्रमंडळाचा होता आणि आता जे आपण बघायला जाणार तुम्हाला दाखवतो बघा. एक नंबर आहे ते बघा. तिकडे 2 गणपती आहेत, जाधववाडी आणि डोंबिवलीचा राजा. जसं लालबाग आणि गणेश गल्लीचं असतं तसंच डोंबिवलीमध्ये या 2 गणपतींचा मान असतो. आता बघा तिकडे मजा काय होते. धुमाकूळ चाललं, धुमाकूळ. आता हा जो येतोय तो डोंबिवलीचा राजा आहे. आता बेंजो वाजणार आहे, 2 तासात आलंय. आता बेंजो आहे, लवकर बघा कसा आहे तो बेंजो. त्याला मस्त स्पॉटवर उभा होतो. इथे फटाके लावायला आले. आता फटाके बघूया. चालू झाली आहे, चालू आहे. काठी बाबा. ही छोटी मूर्ती आहे डोंबिवलीच्या राजाची.
आता मजा आहे, आता मजा आहे. लवलीवाले येणार आहेत आणि धुमाकूळ घालणार आहेत. तर या लवलीवाल्यांची कशा वाजवतात ते बघा. हे बघा आले आले. 12 वाजेपर्यंत आहे, 11:20 झालेत. 12 वाजेपर्यंत हेच आहेत आता.
येते, गणपती येतोय. गर्दी बघा. शोधतोय गणपती बाप्पा मंगलमूर्ती. याला फुगा भेटला. मित्रांनो आत्ताच हा डोंबिवलीचा राजा गेलाय आणि हा बघा जाधववाडीचा राजा अजून इकडेच आहे. तुम्हाला दाखवतो. हा जाधववाडीच्या राजाचा चौक आणि हा डोंबिवलीच्या राजाचा चौक. तर आता आपण जाधववाडीचा राजा बघायला जाऊया. हा बघा जाधववाडीच्या राजाचा चौक. राजा आपल्या चौकात आलाय. राजा मस्त वाटतं आणि पब्लिक बघा. खाडीवर जाऊया आपण. तर आता सगळे दोन्ही गणपती आम्ही बघून झालो आहे. आता डायरेक्ट बघू खाडीवर जाऊ आणि आता विसर्जन बघूया दोन्ही गणपती. जर शक्य झालं तर जाऊ, कारण की उद्या कामावर पण जायचं सकाळी. तर चला डायरेक्ट खाडीवर जाऊया. तर आता आम्ही आलो आहे जस्ट खाडीवर. पब्लिक बघा इथे. आम्हाला वाटलं कोण नसतं. पब्लिक मजबूत आहे यावेळी. मागच्या वेळी आम्हाला एवढी पब्लिक नव्हती. आता पब्लिक बघा. वडापाव खातात. वडापाव मजबूत पब्लिक आहे. काका आलाय माझ्यासोबत. हे पार्थ वगैरे काय आले नाही. किती बोलवलं त्यांना. बघा आलोय आपण खाडीवर. आपल्या इकडच्या पब्लिक खूप आहे. अजून यायची आहे पब्लिक. ही कमीच आहे. अजून यायची आहे. आरत्या चालू आहे बाप्पाच्या. इथे
सार्वजनिक गणपती आहेत. तर आम्ही मागच्या वर्षी आलेलो एवढी गर्दी नव्हती, आता यावेळी खूपच गर्दी आहे. पण बाहेर येऊन बघा, जे येत नाही ना, बाहेर पडत नाही ना, त्यांना सांगतो बाहेर येऊन बघा किती मजा असते. बघा तुम्हाला विसर्जन दाखवतो, एक मोठ्या सार्वजनिक मंडळाचं विसर्जन होते ते दाखवतो. एक माणूस पण गेला. विसर्जन झालंय का ऑप्शन नाही होता काय, कसं काय ऑप्शन नसतं विसर्जन करावं लागतं, ऑप्शन नाही आपल्याला. ते डोंबिवलीच्या राजाचं वगैरे क्रेनला वगैरे लावून करतात. तर बघा आता ते कधी येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. ह्या गणपतीचं थोडं वेगळं आहे, क्रेनला हे लावले, क्रेनला लावलं आहे गणपती. हे जरा बरं आहे, म्हणजे ठीक आहे. बघूया आता हे विसर्जन कसं होतं. क्रेन लावली, क्रेन. आता इकडून मूर्ती उचलली. आम्हाला वाटलं काहीतरी वेगळ्या प्रकाराचं विसर्जन असेल, तसंच होतं. फक्त इथून त्या इथपर्यंत न्यायला फक्त ते वापरलेलं काय ना. आता बघूया डोंबिवलीच्या राजाची वाट बघूया कधी येते. मित्रांनो ही मूर्ती बघा मस्त आहे, एक नंबर वाटते, मस्तच वाटते मूर्ती, काहीतरी वेगळी. तुम्हाला ना एक मूर्ती दाखवतो, 36 वर्ष झाली आहेत. ते सार्वजनिक मंडळच आहे पण पूर्ण शाडूच्या मातीची मूर्ती आहे. ही बघा दाखवतो तुम्हाला. ही बघा ही ती मूर्ती विशेष मगाशी बोलवतो, पूर्ण शाडूचं आहे. आता यांच्या मंडळाची आरती चालू आहे. तर आता रात्रीचे 2 वाजले आहेत, अजून गणपती चालले आहेत. डोंबिवलीचा राजा अजून काय दिसत नाही इथे कुठे. तर आज 2 वाजून गेले, सकाळी कामावर जायचं आहे. तर आम्ही आता घरी चाललो आहे. जेवढं विसर्जन मी दाखवू शकलो तेवढं गणपतीचं तुम्हाला दाखवलं आहे. तर आता डायरेक्ट घरी जाऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, जय शिवराय.